शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। आमदार रोहित पवार आज पंढरपुरात दाखल झाल्यानंतर आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे। आंदोलनापूर्वी संत गाडगे महाराज मठातून आंदोलन स्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली आहे। त्यानंतर विठ्ठल भक्तांची परंपरा जपत संत नामदेव पायरीचे दर्शन घेत रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाला औपचारिक सुरुवात केली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी पंढरपुरात दाखल झालेत। त्यामुळे आंदोलनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळते। बघा, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की लातूरला एका शेतकऱ्याला बैल नसल्यामुळे स्वतःच्या पत्नीला झुंपावं लागलं त्या नांगराला, आणि मग तिथं मुख्यमंत्री साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगून दुसऱ्या दिवशी तिथं बैल दिला। कोणामुळे दिला तर मीडियामुळे आणि विरोधकांनी तो आवाज उठवल्यामुळे। तो बैल जो दिला तो आजारी दिला, म्हणजे आजारी बैल तुम्ही दिला, म्हणजे द्यायचं म्हणून दिलं, तसा आजारी बैल तिथं दिला। आणि त्या आजारी बैलाला नीट करण्यासाठी तिथं तुम्हाला आता त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावं लागतं। तशीच ही कर्जमाफी आजारी आहे, इथं लोकांच्या खिशातूनच पैसे द्यावे लागणार आहेत। आणि मला या गोरे भाऊ असतील आणि माझ्यावर टीका करणारे सर्व नेते असतील, मला एवढंच त्यांना विचारायचंय की या अटी ज्या आम्ही म्हणत आहोत, जरा शेतकऱ्याच्या, गरीबाच्या डोळ्यात बघून लातूरमध्ये घटना घडली ती समजून घेऊन तुम्ही जरा लोकांना सांगावं त्या अटी या योग्य आहेत, अयोग्य आहेत। याच्यात आम्ही मानतो कोणाला तर एक तर तिथं आमचे भरणे भाऊ आहेत, ते कृषी मंत्री आहेत, ते बोलताना काय बोलले की रोहित पवार नाही तर शेतकरी ज्या काही गोष्टी मांडत आहेत ते योग्यच आहेत, त्यामुळे या बाबतीत विचार करावाच लागेल सरकारला। मग मला असं वाटतं की जर भरणे मामा त्या ठिकाणी मंत्री असताना बोलू शकतात तर बाकीच्यांना बोलायला काय हरकत आहे। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष देऊन या सगळ्या अटी काढण्यात यावा आणि सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला, कारण का शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहे। तुम्हाला एक सांगतो, मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नाही मी आंदोलन करतो, त्यांना टीव्हीच्या मदतीने, आणि मी जेव्हा घोषणा केली तेव्हा हे काय राजकीय आंदोलन नाहीये की आमदारांना सांगावं एक गर्दी करा। लोक आले ते स्वतःहून आलेले आहेत, आम्हाला कुठे राजकारण त्या ठिकाणी करायचं नाही। त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल आम्हाला सांगितलं नाही, एक तर आम्ही कोणाला सांगितलेलं नाही। त्यामुळे टीव्हीकडे बघून माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे ते लोक शेतकऱ्यांच्या प्रती असणारा कळवळा, त्यांच्या प्रती असणारी आस्था हे बघून नक्कीच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदार आणि अनेक लोक या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे।